मित्रांनो, मी मंथन तुळणकर या वादविवादाच्या विचारपीठावर विषय मांडतो. सोशल मीडिया अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे का? बाजू असं तुम्हाला काहून त्याचं कारण हे आहे. जर आता आपण KG1 च्या मुलाला 2 ते 5 पर्यंतचा टेबल विचारला ते येते. जर आता आपण KG2 च्या मुलाला 2 ते 10 पर्यंतचा टेबल विचारला ते येते. कारण सोशल मीडिया. अरे सोशल मीडियामुळे आजकालची मुलांची विचारशक्ती उलटी वाढून राहिली. पण आताच माझी मैत्रीण नक्षता राऊत म्हणून गेली का विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. तर मी तिला सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांची विचारशक्ती उलटी वाढून राहिली ना की कमी होत आहे. सर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर पहिले एक पत्र पोचायला 60 ते 70 दिवस लागायचे, पण आता एक मेसेज पोचायला 1 सेकंडही नाही लागत. सर पहिले जर भारतात जर पहिला सोशल मीडिया आला असताना तर जपान जो तंत्रज्ञानाच्या मामल्यात सर्वात वरचा देश आहे, आज भारत असता. जर सोशल मीडिया पहिला भारतात आला असता तर जर भारतात पहिला सोशल मीडिया आला असताना तर आज भारत अमेरिकेतले लोक इथे शिकायला आले असते ना की इथले लोक अमेरिकेत शिकायला गेले असते. सर जर आता आपण गुगलला विचारलं की जपानची राजधानी काय, तो सांगेल टोकियो. जर आता आपण अमेरिकेची राजधानी काय, तो सांगेल न्यूयॉर्क. जर आता आपण भारताची राजधानी विचारली गुगलला, तो सांगेल नवी दिल्ली. कारण सोशल मीडियाचा उपयोग आपल्या कामासाठी आहे, पण काही लोक त्याचा दुरुपयोग करतात. पण सर सोशल मीडिया आपल्या किती कामाचा आहे मी तुम्हाला आज सांगणार आहोत. जर सोशल मीडिया नसता तर आपल्याला माहित नसतं चालले की 23 वर्षाचे असताना कोण फाशीवर चढले असते. ते 23 वर्षाचे असताना फाशीवर चढले म्हणजे भगतसिंग, राजगुरू असे महान थोर पुरुष फाशीवर चढले होते. आता आपण कोणत्याही मुलाला, नर्सरीच्याही मुलाला विचारलं ते होते. कारण सोशल मीडियामुळे आज भारताची किती प्रगती होत आहे. सर तुम्ही सोशल मीडियावरून पैसे कमवू शकता. सोशल मीडियावरून तुम्ही का नाही करू शकत. जे इथं वस्तू 1200ची भेटत आहे ते वस्तू तिथं फक्त आणि फक्त 600ची भेटते. मिशो ॲप अशा मिशो, फ्लिपकार्ट अशा मोठ्या शॉपच्या ॲपमध्ये 1200ची वस्तू 600त मिळते. कारण सोशल मीडिया. सर मी जाता एवढेच म्हणते, सोशल मीडिया तुमच्या कामासाठी आहे ना की ना कामासाठी. काही लोक त्याचा दुरुपयोग करते आणि सोशल मीडियाला बदनाम करते. धन्यवाद.